अनुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्याचा देह मिळालाय तो कशा करता मिळालाय, काय कारण आहे, थोडासा याचा विचार करूया. ही ज्या वेळेला विश्व निर्मिती झाली केव्हा झाली होईल? विज्ञान असं सांगतं एक मोठा आवाज झाला, धडाम असा आवाज आला आणि तो हजारो वर्ष आवाज चालला होता. वेदांच्या भाषेमध्ये त्याला ओंकार असं सांगितलं. हे सगळं युट्यूबवर आहे. तो आवाज ओम हा आहे. हजारो वर्ष तो आवाज सुरू राहिला. हजारो वर्ष. आजचं ऍडव्हान्स सायन्स त्याला बिग बँग थेअरी असं म्हणतं. फार त्याच्या मागे मागे जायला नको. ती विश्व निर्मिती झाली. एकपेशीय प्राण्यांपासून माणसापर्यंत अनेक पेशीय प्राण्यांपर्यंत जीव तयार झाले आणि शेवटला या विश्व निर्मितीचा जो शेवट आहे तो माणसाचा देह बनला आणि ही विश्व निर्मिती नावाची जी प्रक्रिया होती, जी प्रोसेस होती, ही थांबली. डार्विनचा जो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे तो असं म्हणतो की माकडापासून माणसं तयार झाली. वेद हे मानायला तयार नाही आहे, कारण वेदांमध्ये हे सगळे उल्लेख आलेत. मनु आणि शतरूपांपासूनच ही प्रजा निर्माण झालेली आहे. तो असं म्हणतो, डार्विन सांगतोय की माकडापासनं, आता बघितली ना आपण इकडे माकडं, काही वेळेला माणसं त्यांच्यासारखी वागायला लागली की आपण त्यांना म्हणतो काय माकडासारखा वागतोय. गमतीचा जरी मुद्दा सोडून दिला तरी तो असं म्हणतो की या प्रजातीमधून माणसाची निर्मिती झाली आणि जी पूर्वीची प्रजाती होती ती नष्ट झाली. आणि हाच उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे. पण डार्विनच्या मुलानंच हा सिद्धांत खोडून काढलाय. तो म्हणतो की जर माकडापासून माणसं तयार झाली असं असेल तर माणसाचं पुढे काही का नाही झालं. माणसापासून पुन्हा माणूसच तयार होतोय आणि पूर्वीची प्रजाती नष्ट झाली. डायनोसॉर्स आता नष्ट झाले. त्या स्वरूपामध्ये सरडा म्हणा किंवा हे प्राणी आपल्याला दृष्टिक्षेपात पडतात. डायनोसॉर आज दिसत नाहीयेत. जर माकडापासून माणसं तयार झाली तर माकडं अजून कशी दिसतात? आणि याचं उत्तर डार्विन देऊ शकलेला नाहीये.